नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव स्वप्नील आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी पूनम यांचा। सकाळी साधारण 9 वाजता स्वप्नील आणि पूनम हॉलवर आले। पूनमने आल्या आल्या मेकअप करायला घेतला आणि इकडे पाहुण्यांनी सुद्धा कांदे पोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मेकअप आवरून पूनम पुण्यावाचनाला येऊन बसली। सुहासिनींनी तिला मुंडावळ्या बांधून घेतल्या। सगळ्यात आधी सर्वांचे औक्षण करून यजमानांची गाठ मारली गेली। भटजींनी लगेच गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि 5 मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी पूनमचे घाणे भरून घेतले आणि लगेच पूनमला हळद लावून घेतली। त्यानंतर पूनम नीम सांडायला गेली। निमाची आंघोळ करून पूनम माळेचा मेकअप करायला गेली। इकडे लगेच भटजींनी स्वप्नीलचे पुण्यावाचन सुरू केले। बेंजोवाले पण बेंजो दनादन वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। स्वप्नीलचे पुण्यावाचन झाल्यावर लगेच भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि 5 मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। लगेच 5 सुहासिनींनी स्वप्नीलचे घाणे भरून घेतले आणि लगेच स्वप्नीलला हळद लावून घेतली। त्यानंतर स्वप्नील नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून स्वप्नील माळेसाठी तयार झाला। तयार होऊन स्वप्नील जानवशाला येऊन बसला। पूनम आणि आईबाबांनी स्वप्नीलचे पाय धुवून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि स्वप्नीलला माळेसाठी घेऊन आले। इकडे पूनम मुंडावळ्या आणि बाशिंग बांधून माळेसाठी तयार होत होती। इकडे स्वप्नील माळेसाठी उभा राहिला। 2 मंगलाष्टक होताच पूनम पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे पूनमच्या आईबाबांनी स्वप्नील आणि पूनमच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी स्वप्नीलला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून स्वप्नीलने पूनमला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। पूनमच्या भावाने स्वप्नीलचा कान करकचून पिळून घेतला आणि दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून स्वप्नीलने पूनमच्या कानात नवीन नाव सांगितले। यानंतर नवदंपत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। दोघे रिसेप्शनला उभे राहिले। ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। त्यानंतर दोघे जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। स्वप्नील आणि पूनमला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असं झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।